गावात अनेक शूर लोक होते, पण एक असा मुलगा होता ज्याला पाखरं पंख फडफडली तरी झटका यायचा. गावकरी त्याला म्हणायचे, मोरडको डरलागदो. पण ज्याला साप पाहून घाम फुटतो तोच एक दिवस गावाचा हिरो बनेल आणि गावातील सर्वात सुंदर मुलीचं मन जिंकेल असं कोणी कल्पनाही केली नव्हता. गावाचं नाव होतं डोंगरगाव. इथं सगळे शूर, धाडसी, शेतात नांगरणी करणारे. फक्त एकजण वेगळाच. गण्या उर्फ मोरडको डरलागदो. नाव का पडलं माहिते? कारण त्याने एकदा भिंतीवरची सरडा पाहून बूट फेकून पळ काढलं होतं. गावात सगळे म्हणायचे, अरे हा तर पाखरं पंख फडफडली तरी थरथर कापतो. डरलागदोच्या मनात मात्र एक भारी गुपित होतं. तो गावातील सगळ्यात सुंदर मुलगी गौरीवर जीवापाड प्रेम करत होता. गौरीला फुलं आवडायची. तिला नदीकाठी बसून गाणं म्हणायचं शौक. गण्या रोज लांबून बघायचा, पण बोलायला गेलाच की त्याची जीभ हडकायची. गौ गौ गौरी, मी तुझ्या. इतक्यात एखादा पाल भिंतीवर सरकला की तो पळायचा. एका दिवशी गावातला मोठा जत्रा होता. गण्याने ठरवलं आज नाही तर कधीच नाही गौरीला प्रपोज करायचं. हातात गुलाब घेऊन गेला. गौरीसमोर उभा राहिला. इतक्यात तिथं साप आला. गण्या गुलाब खाली फेकून गौरीच्या मागे लपला. गावकरी ओरडले, बघा रे, प्रेम करायला आला आणि साप पाहून पोरगा झाडावर चढला. सगळे हसून लोटपोट झाले. गौरी मात्र हसली नाही. ती गंभीरपणे म्हणाली, गण्या, प्रेमाला धैर्य लागतं. भीतीवर मात केली नाही तर आपल्याला आयुष्यभर गावकरी हसतील. ही वाक्यम त्याच्या मनाला भिडली. त्याने ठरवलं आता मी पळणार नाही. काही दिवसांनी गावात मोठा गोंधळ झाला. शेतात एक प्रचंड नाग शिरला. सगळे गावकरी घाबरले. कुणी पुढे आलं नाही. गण्या पुढे सरसावला. हातात काठी घेतली, पण मनात प्रार्थना, देवा, आज नाही तर माझं नाव कायम डरलागदोच राहील. त्याने हुशारीने नागाला पकडलं, पिशवीत टाकलं आणि जंगलात सोडलं. गावक्यांनी टाळ्या वाजवल्या. गौरी धावत आली, त्याला मिठी मारून म्हणाली, आज तू माझ्यासाठी हिरो झालास. आता तू डरलागदो नाही, माझा दिलदार गण्या आहेस. गावक्यांनीही नाव बदललं. मोरडको डरलागदो नव्हे, आता हा तर गण्या शूरवीर आहे. सगळं गाव हसतन्य, ढोल वाजतोय आणि प्रेमकथा धमाल शेवटाला पोचते. मित्रांनो, सापापेक्षा प्रेम मोठं असतं आणि प्रेमासाठी भीतीवर मात करणं हाच खरा पराक्रम.